त्याच्यात म्हटलंय का टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठली होती? टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होत आहे, कशा प्रकारचा त्रास लोकांना होत आहे. न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला, एकही काढला. रोज आमचा शेतकरी मरतोय. म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या का इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयानं एकही आदेश काढावा नाही. आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे. तसा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरल की काय. अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असतं तर हे अतिशय वाईट आहे. एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं. आम्ही ते सगळं मागायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मला तिथं जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल. आम्ही इथून हटायला तयार आहोत. आमची व्यवस्था जेलात आपण करावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेल भरून आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्याय आणायच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी. बरोबर आहे ना? जेवढी ताकद आहे तेवढी वापरा. आम्ही हात वरते करून सरेंडर होऊन कोर्टात ताब्यात व्हायला तयार आहे. तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, मी करतो, पण व्यवस्था जेलात करावी लागेल. बरोबर करावी. म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू. पोलिसांची वाट पाहून त्याचं जेल आपल्याला नेण्याची काय व्यवस्था करते, कारण कोणाकडून गाड्या घोड्या नाहीये. आम्ही इथं थांबाची आमची मानसिकता नाही. न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ते पोलिसांची जबाबदारी आहे. ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणा त्या गाडीत बसायला तयार आहे, तुम्ही ते व्यवस्था करावी. बरोबर आहे? आता राजीव शेट्टी 2 शब्द बोला. या ठिकाणी बरोबर 6:02 कमी असताना पोलिसांनी